दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण श्रीराम मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सद्गुरूचे लक्षण विस्तारपूर्वक सांगितलेले आहे. आता सत्शिष्य कोणास म्हणावे त्याची लक्षणे कोणती हे सावधपणे ऐका. सद्गुरुविन सत्शिष्य तो वाया जाया निशेष का सत्शिष्ये विन विशेष सद्गुरु सिने श्रीराम. सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही तर शिष्य चांगला असून देखील तो संपूर्णपणे वाया जातो किंवा सत्शिष्य जर भेटला नाही तर सद्गुरूच व्यर्थ शिंतात. उत्तम भूमी शोधली शुद्ध तेथे बीज पेरिले की डखाद का ते उत्तम बीज परिसंबंध खडीकेसी पडिला श्रीराम. उत्तम सुपीक शुद्ध जमीन आहे ती शुद्धही केली पण त्यात किडके बीज पेरले किंवा उत्तम बीज आहे पण खडकाळ जमिनीत पेरले तर दोन्ही ठिकाणी चांगले पीक येणारच नाही. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र तेथे अरत्रणा परत्र काहीच नाही श्रीराम. त्याचप्रमाणे सत्शिष्य हा ज्ञानोपदेशात सत्पात्र आहे पण गुरु त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्रतंत्र सांगू लागले तर त्या शिष्याचे इहलोकीही सार्थक होत नाही व परलोकीही सार्थक होत नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी भाग्यपुरुषाचा भिकारी पुत्र जैसा श्रीराम. अथवा गुरु अत्यंत अधिकार संपन्न आहे तो पूर्ण कृपाही करतो पण शिष्य जर अनाधिकारी असेल तर एखाद्या भाग्यवान पुरुषाचा मुलगा भिकारी निपजावा तशी स्थिती होते. तैसा एकाविन एक होत असे निरर्थक परलोकीचे सार्थक ते दुरावे श्रीराम. तसे एकाशिवाय दुसरे निरर्थक ठरते व परलोकीचे सार्थक दूरच राहते. म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयांताचा हव्यास पुरे एकसरा श्रीराम. म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य ह्यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीही सायास करावे न लागता दोघांचीही इच्छा एकदमच पुरी होते. सुभूमी आणि उत्तमकण उगवेना प्रजन्ये विन तैसे अध्यात्म निरूपण नसता होय श्रीराम. पण याप्रमाणे जरी भूमी उत्तम आहे बीजही उत्तम आहे पण पर्जन्याशिवाय उत्तम पीक उगवून हाती येत नाही तसेच अध्यात्माचे निरूपण जर नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही. शेत पेरिले आणि उगविले परंतु निगे विन गेले साधने विन तैसे झाले साधकांसी श्रीराम. शेतात बी पेरले ते उगवूनही आले पण त्याची जर नीट निगा राखली गेली नाही तर ते फुकट जाते. त्याचप्रमाणे साधकाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना जर केली नाही तर त्याच्या जीवनाचेही सार्थक होत नाही. जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे पीक आलियाही उगे राहोंची नये श्रीराम. जोपर्यंत आपल्या हाती पीक येत नाही तोपर्यंत सर्व तऱ्हेने त्याची काळजी घ्यावीच लागते. एवढेच नव्हे तर पीक आल्यावरही स्वस्थ राहून चालत नाही. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले एक वेळे उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम. त्याचप्रमाणे साधकाला आत्मज्ञान झाले तरी त्याने साधना करीतच राहिले पाहिजे कारण एक वेळ अगदी पोटभर जेवलो तरी तेवढ्याने भागत नाही पुन्हा भूक लागते म्हणून भोजन सामग्री जवळ असावीच लागते. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सत्शिष्य आणि सच्छास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा श्रीराम. म्हणून साधना त्याचा अभ्यास त्याचे मार्गदर्शन करणारे सद्गुरु आणि त्यांच्या आदेशाचे कसोशीने पालन करणारा सत्शिष्य सतशास्त्र विचार सत्कर्म सद्वासना या सर्व गोष्टी असतील तरच भवसागरातून पार जाता येते. सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर श्रीराम. ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी श्रीराम. सदुपासना सत्कर्म सत्क्रिया स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम या सर्व गोष्टी निरंतर असतील तरच विमल ज्ञान स्थिर होते नाहीतर लोकांत बळेच पाखंडाचा प्रचार होतो. येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुपासी सद्गुरु पालटी अवगुणासी नाना यत्ने करुणी श्रीराम. यात शिष्याचा दोष नसतो हे सर्व सद्गुरूवर अवलंबून असते कारण शिष्य अवगुणी असला
तरी सद्गुरू नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतातच. सद्गुरूचेनी असशिष्य पालटे, परंतु सत्शिष्ये असद्गुरू न पालटे, काजे थोरपण तुटे म्हणोनिया श्रीराम. असच शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचे अवगुण जाऊन त्यांच्यात चांगला बदल घडून येतो. परंतु सत्शिष्याच्या योगे असद्गुरूंमध्ये कधीही सुधारणा होऊ शकत नाही. कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो, त्यामुळे ते सत्शिष्याचे ऐकत नाहीत. या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांडावर पडे श्रीराम. या कारणामुळे सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. तसे सद्गुरू भेटले तरच सन्मार्ग प्राप्त होतो, नाही तर शिष्य पाखंड मताचे अनुकरण करू लागतो. येथे सद्गुरूची कारण एर सर्व निहित कारण, तथापि सांगो ओळखण सत्शिष्याची श्रीराम. म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सद्गुरूंची भेट व्हावी लागते. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तथापि सत्शिष्याची लक्षणे आता सांगतो. मुख्य सत्शिष्याचे लक्षण: सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य श्रीराम. सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरूच्या वचनावर त्यांचा संपूर्ण विश्वास असतो व तो अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जातो. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ, विरक्त अनुतापी श्रीराम. शिष्य निर्मळ असावा, आचारशील असावा, विरक्त असावा आणि आपल्या दोषांची ज्याला जाणीव आहे व त्याच्याबद्दल ज्याला पश्चाताप वाटतो असा असावा. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुजिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त, सर्व प्रकारे श्रीराम. शिष्य निष्ठावंत असावा, पवित्र आचरण करणारा असावा आणि सर्व प्रकारे नियमाने वागणारा असावा. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष, लक्ष्य ऐसा श्रीराम. शिष्य अत्यंत उद्योगी, परमदक्ष आणि अलक्ष अशा परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल असा असावा. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अतिउदार, शिष्य पाहिजे अतितत्पर, परमार्थ विषयी श्रीराम. शिष्य अत्यंत धैर्यवान, अत्यंत उदार आणि परमार्थाविषयी अतितत्पर असावा. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी, प्रवेश करता श्रीराम. तो परोपकारी, निर्मत्सरी आणि अध्यात्म निरूपण श्रवण करताच त्यातील लक्षार्थ जाणण्याची पात्रता असणारा असावा. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध, उत्तम गुणाचा श्रीराम. शिष्य अत्यंत शुद्ध, अतिशय सावध आणि अनेक उत्तम गुणांनी संपन्न असावा. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत, मर्यादेचा श्रीराम. शिष्य प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त आणि नीतिमान असून मर्यादेशील असावा. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत, विचार घेता श्रीराम. शिष्य युक्तिवंत, बुद्धिमान आणि नित्यानित्य विचार करून वागणारा असावा. शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा, पुण्यशीळ श्रीराम. शिष्य धाडसी, दृढवती आणि उत्तम कुलांत जन्मलेला पुण्यशील असा असावा. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधन करता श्रीराम. तो सात्विक, भजन तत्पर आणि नित्यनियमाने साधना करणारा साधकी असावा. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी, वाढवू जाणे श्रीराम. गुरूंच्या चरणी त्याचा दृढ विश्वास असावा. शारीरिक कष्ट करण्यास तो तत्पर असावा आणि परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा त्याला असावी. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे श्रीराम. शिष्य स्वतंत्र, जगमित्र, सर्व गुण संपन्न आणि परमार्थास अत्यंत लायक असावा. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा, परमशुद्ध श्रीराम. तो सद्विद्येच्या लक्षणाने युक्त, सद्भावयुक्त आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा असावा. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही श्रीराम. शिष्य अविवेकी नसावा, तो गर्भ श्रीमंत नसावा, तर तो त्रिविध तापाने संतप्त झालेला व संसार दुःखाने दुःखवलेला असावा. जो संसार दुःखे दुःखावला, जो त्रिविध तापे पोळला,
तोची अधिकारी झाला परमार्थाविषयी श्रीराम. कारण जो सुख दुःखाने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थ प्राप्तीसाठी योग्य अधिकारी ठरतो. बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे श्रीराम. ज्याने अत्यंत दुःख भोगलेले असते त्याच्या अंतःकरणातच परमार्थ बाणतो. कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेले असते. जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास, विश्वास बळे दृढकास धरिली सद्गुरूची श्रीराम. जो संसारामुळे अत्यंत त्रासलेला असतो त्याचाच सद्गुरुचरणी दृढ विश्वास उत्पन्न होतो आणि त्या दृढ विश्वासाच्या बळावर तो सद्गुरूंची कास घट्ट पकडतो. अविश्वासे कास सोडिली ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली मध्येची सुख दुःखे श्रीराम. पण कित्येक साधक अविश्वासाने सद्गुरूंची कास सोडतात. ते बहुतेक लोक भावसागरात बुडतात किंवा मध्येच नाना जलचर त्यांचे लचके तोडतात व ते सुख दुःखाच्या अधीन होतात. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सशिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यो श्रीराम. म्हणून जो दृढ विश्वास ठेवतो तोच सशिष्य जाणावा. मोक्षाला पात्र असणाऱ्या साधकांमध्ये तो अग्रगण्य असतो. जो सद्गुरु वचने निवाला तो सायोज्यतेचा अंखिला, संसार पांगे पांगिला नवचे कदा श्रीराम. जो शिष्य सद्गुरूंच्या वचनाने निवालेला असतो तोच सायुज्य मुक्तीचा अधिकारी होतो. मग तो संसारातील संकटांनी कधीही गर्भगळीत होत नाही. सद्गुरुहून देव मोठा जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे श्रीराम. सद्गुरुहूनही देव मोठा असे ज्या शिष्याला वाटते तो शिष्य खरोखर अभागीच समजावा. वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेळाने त्याच्या ठिकाणी असा भ्रम उत्पन्न झालेला असतो. सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवास मांडिले कल्पांत, तेथे कंचे उरले सामर्थ्य हरिहरांचे श्रीराम. सद्गुरु स्वरूप हे नित्य असते. कल्पांतांच्या समयी सर्व देवही लय पावतात. मग त्यावेळी हरिहरांचे सामर्थ्य कसे उरेल? म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक अल्पबुद्धी मानवरंक तयासी हे कळेना श्रीराम. जेथे ब्रह्मादिक ही लय पावतात तेथे सद्गुरु स्वरूप नित्य असल्याने त्याचे सामर्थ्य सर्व देवांपेक्षाही अधिक असते. पण मानव अल्पज्ञ असल्याने त्याच्या ठिकाणी बुद्धीचे दारिद्र्य असते. त्यामुळे हे मर्म त्याला कळत नाही. गुरुदेवास बराबरी करीतो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसिली अभ्यांतरी सिद्धांत नेनवे श्रीनाम. गुरु आणि देव यांची जो बराबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा. तो सिद्धांत जाणत नसल्याने त्याच्या हृदयात विपरीत ज्ञान सुदृढ झालेले असते. देव मनुष्य भाविला मंत्री देवपणासी आला, सद्गुरुन वचे कल्पिला ईश्वराचेणी श्रीराम. वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो. मंत्रामुळे देवाला देवपण येते, परंतु ईश्वरालाही सद्गुरूची कल्पना करता येणार नाही. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली श्रीराम. म्हणून सद्गुरु हे देवांपेक्षा कोटी गुणांनीही अधिक श्रेष्ठ आहेत. कारण ते परिपूर्ण आहेत. त्यांचे वर्णन करताच येत नाही. त्यांचे पूर्ण ज्ञानच कुणाला होत नसल्याने त्यांचे यथार्थ वर्णन करण्याच्या प्रयत्नात वेद आणि शास्त्रे यांच्यामध्येही मतभेद आहेत. असो सद्गुरुपदा पुढे दुजे काहींच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे माया जनित श्रीराम. असो सद्गुरुपदाहून श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही, कारण ते मायातीत आहे. त्यांच्या पुढे मायाजनित देवांचे सामर्थ्य ते केवढे. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले श्रीराम. अहो ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा होते त्यांच्यावर कुणाचीही सत्ता चालू शकत नाही. कारण सद्गुरु कृपेने त्याला ज्ञान झालेले असते व त्या ज्ञानाच्या बळावर तो सर्व वैभवास कसपटा समान तुच्छ मानतो. सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी सनये श्रीराम. सद्गुरु कृपेच्या बळाने प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानानुभवाच्या बळाने मायेसहित सर्व ब्रह्मांड त्याच्या दृष्टीस पडतच नाही. ऐसे सशिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढभाव, तेने गुणे देवराव स्वेचेणी होती श्रीराम. सशिष्याचे वैभव हे असे असते. सद्गुरु वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. त्या योगे तो स्वतःच ईश्वर स्वरूप बनून जातो. अंतरी अनुतापे तापले
तेने अंतर्शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले, सशिष्य ऐसे श्रीराम. ज्या शिष्याचे अंतःकरण पश्चातापाने पळून शुद्ध झालेले असते व सद्गुरु वचनाने ज्यांना समाधान लाभते तेच सशिष्य होय. लागदा सद्गुरु वचन पंथे, जाले ब्रह्मांड पालते, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे, पालट न धरिजे श्रीराम. सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे साधन मार्ग अक्रमित असतात. ब्रह्मांड पालते होण्याचा प्रसंग आला तरी ज्याच्या सद्गुरू निष्ठेत थोडा सुद्धा पालट होत नाही. शरण सद्गुरूस गेले, सशिष्य ऐसे निवडले, क्रिया पालटे झाले, पावनेश्वरी श्रीराम. या प्रकारे अनन्य भावाने जे सद्गुरू शरण जातात त्यांना सशिष्य म्हणतात. त्यांच्यात आतून बाहेर बदल होऊन ते ईश्वररूपी ऐक्य पावून पावन होतात. ऐशा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटे करी, एरमाईक वेशधारी, अस अशिष्य श्रीराम. असा सद्गुरूविषयी दृढ सद्भाव ज्यांच्या अंतरात असतो तेच मुक्तीचे वाटेकरी ठरतात. बाकीचे शिष्य नुसते वेशधारी असतात, ते असत शिष्यच होत.